नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपला चॅनेल मराठी सिरियल रिव्ह्यू विथ राणी यावर. तर मंडळी, कसे आहात सगळे? मंडळी, कालच्या एपिसोडमध्ये मी जे अंदाजे लावले होते ना, ते एकदम खरे ठरत आहेत. स्वानंदीचे बाबांना जेव्हा शुद्ध येते त्यावेळेस स्वानंदीचे बाबा अंशुमनबद्दल स्वानंदीला काहीही सांगत नाही आणि याचं कारणही तसंच आहे. हे तुम्हाला एपिसोडमध्ये कळेलच. पण मी अजून एक अंदाजा लावला होता की अंशुमनच्या साखरपुड्यामध्ये मोठा धमाका होणार आहे आणि तो धमाका चिंगीच करणार आहे. त्यावरूनच स्वानंदीला चिंगीवर संशय यायला लागलेला आहे. असं नक्की चिंगीने काय केलं आहे ते तर आपण पाहणारच आहोत. इकडे ना हॉस्पिटलमध्ये सगळे जमा झालेले असतात. तेवढ्यात मल्लिका तिकडे येते. मल्लिका असं दाखवते की तिला खूप काळजी आहे. मंडळी, या मल्लिकाचे ना खायचे दात वेगळे आहेत आणि दाखवायचे वेगळे आहेत. मल्लिकाला बघून समर म्हणतो, काकू तू इकडे? मल्लिका आता भोळेपणाचं नाटक करत म्हणते, हो ना, मला घरी राहावंच नाही. मनात सारखी धाकधूक लागून राहिली होती की नक्की काय झालं असेल. आता स्वानंदीला मल्लिका विचारते, काय झालं बाळा, बरे आहेत का बाबांची तब्येत? स्वानंदी म्हणते, हो, अजून शुद्ध नाही आली. मंडळी, मल्लिकाला नेमकी कसलं टेन्शन आलेलं आहे ते तर आपल्याला माहितीच आहे की अंशुमनमुळे स्वानंदीच्या बाबांची अशी अवस्था झालेली आहे आणि त्यांना पुन्हा धमकवण्यासाठी ही लोक इकडे आलेले आहेत. हे आता कळेलच की ते कशा प्रकारे त्यांना धमकवतात. हे सगळे बोलतच असतात. तेवढ्यात नर्स बाहेर येते आणि म्हणते की इथे गर्दी नका करू, म्हणून सगळे बाहेर जायला लागतात. समर म्हणतो, चल काकू आपण बाहेर जाऊ. मल्लिका म्हणते, नाही, मी थोडं बसते इथे. आता ना मंडळी, स्वानंदीच्या आईने म्हणजेच मंदाकिनीने मल्लिकाला असं धारेवर धरलेलं आहे ना की मल्लिकाचे ततमम होत आहे. मल्लिका ना बसायला जात असते. तेवढ्यात मंदाकिनी ना मल्लिकाला खेचून बाजूला नेते आणि तिला जोरात हाताला पकडते. मल्लिका म्हणते, पण अहो काय करतायत तुम्ही, मला दुखतं आहे. आता मंदाकिनी खूप रागात बोलत असते, तुम्हीच केलं आहे ना हे सगळं माझ्या नवऱ्यासोबत. मी तुम्हाला किती विश्वासात हे सगळं सांगितलं होतं आणि माझ्या विश्वासाचं, माझ्या इमानदारीचं असं फळ दिलं तुम्ही. मंदाकिनी खूप रागात बोलत असते तिला. मंडळी, आता असं बोलून काही उपयोग नाही. स्वतःनेच त्यांना सगळं सांगितलं आणि ते सगळं स्वतःवरच उलटलं. आता मल्लिकाला काय फरक पडणार आहे का या सगळ्या गोष्टींचा? तिने किती मोठे मोठे गुन्हे केले आहेत आणि या सगळ्याचा तिला काहीही फरक पडणार नाही, एवढं तर माहिती आहे मंडळी आपल्याला. आता मल्लिका तिला सहज बोलते आणि थोडं घाबरवते पण की आता म्हातारे झाले आहेत, त्यांना कधी काय होईल सांगू शकत नाही आणि मी काही नाही केलं हे सगळं त्यांच्यासोबत. आता मात्र मंदाकिनी खूप चिडते आणि मंदाकिनी म्हणते, माझ्या नवऱ्याला जर का काही झालं ना तर मी तुमचे सगळे गुन्हे सगळ्यांना सांगून टाकेल आणि तुमचा जो काही खरा चेहरा आहे ना ते सगळ्यांच्या समोर उघडा पाडेल. तुम्ही लक्षात ठेवा, फक्त माझ्या नवऱ्याला काही होऊ दे, मी सोडणार नाही तुम्हाला. पण मंडळी, मंदाकिनीने आधीच एवढे सगळे प्रकरण केले आहेत ना, तर तिच्यावर आता कोणीही विश्वास ठेवणार नाही. जरी ती खरं बोलत असली ना तरीही स्वानंदी सुद्धा तिच्यावर विश्वास ठेवणार नाही. एक वेळेस स्वानंदीचे बाबा सगळं काही बोलले ना तर त्यांच्यावर विश्वास ठेवतील, पण या मंदाकिनीवर कोणीही विश्वास ठेवणार नाही. इकडे ना अंशुमन त्याच्या रूममध्ये खूप टेन्शनमध्ये बसलेला असतो. त्याला काहीच कळत नसतं काय करावं. इतक्यात त्याच्या रूमचा दरवाजा वाजू लागतो. अंशुमनला वाटतं कोणता तरी स्टाफ असेल, त्याने त्याच्यासाठी काहीतरी खायला वगैरे घेऊन आला असेल आणि अंशुमन जोरात ओरडतो की जा इथनं, मला काहीही नको आहे. आता दरवाजा पुन्हा वाजत असतो. अंशुमन खूप रागात ओरडतो, नको बोललो ना, काही कळत नाही का? आता पुन्हा दरवाजा वाजू लागतो. अंशुमन आता खूप चिडतो आणि रागात उठून दरवाजा उघडतो. मंडळी, समोर ना चिंगी असते. चिंगी इकडे तिकडे न बघता सरळ येऊन अंशुमनला मिठी मारते. आता अंशुमन मंडळी थोडासा घाबरतो आणि लगेच दरवाजा लावतो आणि चिंगीला म्हणतो, काय चाललंय तुझं चिंगी? मंडळी, ही चिंगीला किती मूर्ख दाखवले आहे. हिला एवढं पण कळत नाही की हा अंशुमन तिच्यासोबत खेळतो आहे. तरीही चिंगी त्याच्या प्रेमामध्ये वाहून चालली आहे. हिला कधी कळणार आहे काय माहिती. पण मंडळी, अंशुमन चिंगीला पुन्हा एकदा त्याच्या घोळ्यात घेतो आणि चिंगी बिचारी अंशुमनच्या शब्दांवर लगेच विश्वास ठेवते आणि पुन्हा त्याच्या बोलण्यामध्ये येते. आता चिंगी त्याला म्हणते,
तुमचं लग्न जमल्यापासून तुम्ही मला लांब करता आहात ना, पण तुम्हाला कसं नाही कळत, मी तुम्हाला दुसरा कोणासोबत नाही बघू शकत. मला किती त्रास होत आहे ना, हे तुम्हाला नाही कळणार. मंडळी, हे फक्त चिंगीचंच खरं प्रेम आहे. अंशुमनचा फक्त टाइमपास आहे आणि तो तिचा खरंच फायदा घ्यायचा प्रयत्न करत आहे. चिंगी एवढं इमोशनल होऊन त्याला बोलत असते ना, पण अंशुमनला तिची जरा पण दया येत नसते. अंशुमन म्हणतो, हो मला पण नाही करायचं हे लग्न, पण काय करणार, दादाच्या आणि मम्माच्या शब्दाच्या बाहेर नाही आहे मी. मंडळी, अंशुमन आणि कोणाचं ऐकणार, हे शक्य आहे का? तो स्वतःचंच करत असतो आणि मुद्दाम चिंगीला खोटं खोटं सांगू लागतो की माझं पण खूप प्रेम आहे तुझ्यावर चिंगी, मी पण नाही जगू शकत तुझ्याशिवाय. आता चिंगी म्हणते, बस तुमचं माझ्यावर प्रेम आहे ना, तर मग तुम्ही लग्नाला नकार द्या. अंशुमन म्हणतो, हो ते तर मी करणारच आहे, पण थोडा वेळ थांब फक्त. सगळ्यांना मी सगळं सांगून टाकणार आहे खरं खरं की माझं चिंगीवर प्रेम आहे. मंडळी, तुम्हाला वाटतं का हा अंशुमन असं काही करेल? पण चिंगी त्याच्या प्रेमामध्ये एवढी बुडालेली आहे की तिला खरंच त्याच्या बोलण्यावर विश्वास पटतो आणि चिंगी म्हणते, ठीक आहे. आता अंशुमन तिला म्हणतो, रडू नको, मी तुझ्या सोबतच आहे, आणि एवढं बोलून तिकडून निघून जातो. इकडे ना मंडळी, रोहन औषधं घेऊन आलेला असतो. समर रोहनला विचारतो की आणलेच औषधं? रोहन म्हणतो हो. आता रोहन ते औषधं नर्सकडे देतो. आता समर सगळ्यांना म्हणतो की इथे सगळे नको थांबायला, तुम्ही सगळे घरी जा, मी थांबतो इथे. आता रोहनही या गोष्टीला तयार होत नसतो. रोहन म्हणतो, नको तुम्ही जा सगळे, मी थांबतो. आता सगळ्यांचं तेच चाललं असतं की नक्की कोण थांबणार. रोहन स्वानंदीला म्हणतो की तू जा घरी सगळ्यांना घेऊन, मी आणि समर सर इथे थांबतो. आता स्वानंदी कसली ऐकणार? मंडळी, आपल्याला स्वानंदी तर माहिती आहे, तिचं तिच्या बाबांमध्ये किती जीव आहे ते. स्वानंदी काय तिकडनं हलणार नाही आहे. स्वानंदी म्हणते, एक काम करा, तुम्ही सगळे जा. स्वानंदी रोहनला पण समजवून सांगते की अधीराला पण तुझी गरज आहे, तू जा घरी, काही लागलं तरी मी फोन करेल. आता समर तर तयार होतो मंडळी, पण स्वानंदीची आई अजिबात तयार होत नसते. मंदाकिनी म्हणते, मी कसं जाणार त्यांना सोडवून, त्यांना शुद्ध आली तर मी पाहिजेल ना इथे. मंडळी, एक बोलू का, मला काय वाटतं की नवरा बायको कसे पण असले, कितीही भांडत असले ना, तर एकमेकांमध्ये जीव असतोच. आता बघा ना, मंदाकिनी आणि स्वानंदीचे बाबा नेहमी भांडत असतात. दोघांचं शब्दाशब्दावरून भांडण चालू असतं, एकमेकांशी जमतही नाही. पण मंदाकिनीचं खरंच स्वानंदीच्या बाबांमध्ये खूप जीव आहे आणि तिने चक्क मल्लिकाला त्यांच्यासाठी धमकी दिली आहे की त्यांना काही झालं ना तर मी तुला सोडणार नाही. यालाच तर प्रेम म्हणतात ना मंडळी. आणि शेवट कोणीच कोणासाठी नसतं, नवरा बायको शेवटपर्यंत एकमेकांसाठी असतात. बरोबर ना मंडळी? तुम्हाला काय वाटतं? आता ना मंदाकिनीला स्वानंदी खूप समजावते, तेव्हा मंदाकिनी तयार होते घरी जायला. आता रोहन, सुष्मिता आणि मंदाकिनी घरी जातात. इकडे स्वानंदी खूप टेन्शनमध्ये असते आणि रडायला लागते. आता स्वानंदीला रडताना बघून समरला कसं तरीच होतं. समर म्हणतो, टेन्शन नका घेऊ तुम्ही. आता समर म्हणतो, हे बोलणं सोपं आहे, पण आता काय करणार, पॉझिटिव्ह राहिलंच पाहिजे ना, आणि तुम्ही टेन्शन नका घेऊ, सगळं नीट होईल. आता समर स्वानंदीला म्हणतो की चला आपण खाली जाऊन येऊ, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. स्वानंदी म्हणते, नको, आता बाबांना शुद्ध आली तर कोणीतरी हवं नाही ते. समर काही ऐकतच नाही मंडळी स्वानंदीचा. समर म्हणतो, आपण नर्सला सांगून जाऊ. आता स्वानंदी तयार होते आणि दोघं खाली चहा पिण्यासाठी जातात. आता ना मंडळी, अंशुमन आणि मल्लिकाने स्वानंदीच्या बाबांना धमकवायचा प्लॅन केलेला असतो. अंशुमन स्वानंदीच्या बाबांच्या रूममध्ये जातो. स्वानंदीच्या बाबांच्या रूममध्ये नर्स त्यांना सलाईन लावत असते. आता अंशुमन तिला बघून थोडासा डचकतो आणि मागे लपतो. अंशुमनला काही कळतच नाही की आतमध्ये कसं काय जायचं आणि या नर्सला बाहेर कसं पाठवायचं, म्हणून अंशुमन प्लॅनिंग करून तिथे ठेवलेली फुलदाणी खाली पाडतो आणि त्या आवाजात नर्स मागे वळते. नर्स म्हणते की असं अचानक कशी काय पडली आणि आता हे क्लीन करायला लागेल, आणि ते क्लीन करण्यासाठी कोणाला तरी बोलवायला बाहेर जाते. आता ती बाहेर गेल्यावर मंडळी, अंशुमनला लगेच मल्लिकाचा फोन येतो. मल्लिका म्हणते, तुला फक्त धमकवायला सांगितलं आहे हा अंशुमन, फक्त धमकवायचं, दुसरं काही करू नको.
मंडळी, मल्लिकालाही तिच्या मुलावर विश्वास नाही आहे. त्याला एक काम दिलं की त्या कामाची मातीच करतो तो. पण अंशुमनने ना खरोखरच ते स्वानंदीच्या बाबांना मारण्याचा प्रयत्न केलेला आहे मंडळी. आणि हे जे काय करतो ना अंशुमन, ते बघवत नाही हो मंडळी. खरंच इतकी वाईट वृत्ती आहे ना या अंशुमनची. आणि मेन म्हणजे अंशुमनची वृत्ती अशी असल्याचं कारण आहे मल्लिका. कारण मल्लिकाच्या डोक्यात असे विचार चालू असतात, तर मुलांमध्ये तर असे विचार येणारच ना मंडळी. आता अंशुमन त्यांच्या रूममध्ये जातो आणि ग्लव्स घालून त्यांची मान पकडतो. इतक्यात स्वानंदीच्या बाबांना तर शुद्ध येते. स्वानंदीचे बाबा त्या अंशुमनला बघून म्हणतात, तू इकडे. आता अंशुमन त्याचा गळा दाबतो आणि म्हणतो, अजिबात तोंड खोलायचं नाही. आता स्वानंदीचे बाबा तोडक्या मोडक्या शब्दात बोलू लागतात, मी सगळं समररावांना आणि स्वानंदीला सांगणार आहे. आता अंशुमन जोरात त्यांचा गळा दाबतो, तू हे सगळं सांगण्यासाठी जिवंत तर राहायला पाहिजे ना म्हाताऱ्या. बघा मंडळी, याचे शब्द बघा कसे आहेत. त्याच्या बापाच्या वयाच्या माणसाला तो जीवे मारण्याची धमकी देतो आहे. आणि त्याला जरा पण भीती नाही की कोणी बघितलं, काही झालं तर कुठपर्यंत हा विषय जाऊ शकतो. असो, पण मंडळी आता ना हे कोणालाच कळत नाही आणि कोण बघायला सुद्धा येत नाही. नशीब अंशुमन त्यांचा जीव घेत नाही, फक्त त्यांना धमकावतो की जर का तुम्ही हे सगळं कोणाला सांगितलं ना, तर मी तुम्हाला नाही मारणार, तुमच्या स्वानंदीला मारणार. आता मात्र स्वानंदीचे बाबा घाबरतात. कोणीही त्यांच्या जागी असलं तर मंडळी घाबरलंच असतं. आपल्या जीवाला काय झालं तर आपण सहन करू शकतो, पण आपल्या मुलांना काही झालं तर आपण नाही सहन करू शकत. आपल्या मुलांसाठी आपण काहीही करू शकतो, बरोबर ना मंडळी. आता अंशुमन म्हणतो की तुमची मुलगी आमच्या घरात राहते हे विसरू नका. तिच्यासोबत काहीही होऊ शकतं. घरात ती स्वयंपाक करत असताना गॅसचा स्फोट होऊ शकतो, शिडी उतरताना पाय सटकू शकतो किंवा जेवणामध्ये विषही जाऊ शकतो. म्हणजे इनडायरेक्टपणे तो स्वानंदीच्या बाबांना धमकी देतोय मंडळी की मी तिला कशा कशा प्रकारे मारू शकतो. आता मात्र स्वानंदीचे बाबा खूप घाबरतात मंडळी. आणि स्वानंदीचे बाबा म्हणतात, मी तुमच्या पुढे हात जोडतो, असं काहीही करू नका. अंशुमन म्हणतो, आत्ता कसे बोलले, मला हेच हवं होतं. फक्त तुम्ही हे तोंड बंद ठेवायचं आणि कोणापुढेही काहीही बोलायचं नाही. पण मंडळी, या अंशुमनचा ना पापाचा घडा भरलेला आहे आणि तो लवकरच फुटणार आहे. त्याच्याच साखरपुड्याच्या दिवशी त्याला मोठं सरप्राईज मिळणार आहे. आणि हे मी ठामपणे सांगू शकते मंडळी. कशावरून सांगते आहे ना, ते कळेलच तुम्हाला पुढे. बाहेर ना मल्लिका नर्सला आणि ते साफसफाई करण्यासाठी त्यांना घेऊन आलेल्या एका माणसासोबत ना बोलत असते आणि त्यांना तिथेच गोंधळून ठेवत असते, जेणेकरून अंशुमन आतमध्ये स्वानंदीच्या बाबांना धमकावू शकतो. किती प्लॅनिंग केली आहे ना मंडळी यांनी एखाद्या माणसाला धमकवण्यासाठी. इकडे स्वानंदी आणि समर बाहेर कॉफी प्यायला आलेले असतात. स्वानंदी समरला थँक्यू बोलते की त्याने त्याच्यासाठी एवढं सगळं केलं त्यासाठी. पण समर मात्र माहिती आहे ना कसा आहे. समर म्हणतो, अहो आपण कुटुंब आहोत आणि कुटुंबासाठी एवढं सगळं करूच शकतो ना मी. स्वानंदी म्हणते, हो बरोबर आहे, पण खरंच एक मैत्रीण म्हणून मी तुम्हाला थँक्यू बोलते. आता समर म्हणतो, ठीक आहे. आता स्वानंदी समरला म्हणते की मी इकडे आल्यानंतर तिकडे काय झालं. आता समर तिला सगळं सांगतो. अंशुमनचं लग्न जमलं आहे आणि उद्या सुपारीचा कार्यक्रम ठेवला आहे. स्वानंदी थोडी गोंधळल्यासारखी समरकडे बघते आणि म्हणते, तुम्हाला नाही वाटत का हे सगळं घाईत होतं आहे. आता समर तिला समजवत म्हणतो की त्यांचे आजी वगैरे आजारी असते आणि त्यांना थोडी घाई आहे म्हणून होतं आहे. आता स्वानंदीला तर काही हे पटत नाही, पण स्वानंदी तरी काय बोलणार आहे ना. आता समर आणि स्वानंदी हॉस्पिटलमध्ये जातात. आता इकडे मल्लिका दोघांना बघून जोरात ओरडते आणि म्हणते, क्रॅम्प आला, क्रॅम्प आला. आता मंडळी ही असं का म्हणते आहे, कारण अंशुमन आणि मल्लिकाचा प्लॅन झालेला असतो की कोणी जरी आलं ना तर मी जोरात ओरडेल, क्रॅम्प आला, म्हणजे तू समजून जायचं की कोणीतरी आलं आहे. स्वानंदी आणि समरला बघून ना मल्लिका जोरात ओरडते, क्रॅम्प आला. एवढं तरी ठीक आहे, पण मल्लिका 2 वेळा ओरडते की क्रॅम्प आला, 2 वेळा क्रॅम्प आला. असं कोण बोलतं का मंडळी. हा सीन बघून ना मला खरंच खूप हसायला आलेलं.
पण इकडे अंशुमन सावध होतो आणि अंशुमन समोरच्या बाबांना शेवटची वॉर्निंग देतो की तोंड बंद ठेवायचं, नाहीतर तुमची स्वानंदी वर गेलीच समजा. आता अंशुमन बाजूच्या रूममध्ये जाऊन लपतो. तेवढ्यात नर्स आतमध्ये येते आणि ते क्लीन करू लागतात. त्यांचं लक्ष दुसरीकडे गेलेलं समजताच अंशुमन बाहेर पळतो आणि लगेच मल्लिका म्हणते, गेला माझा क्रॅम्प. स्वानंदीला जरा आश्चर्यच होतो, पण स्वानंदी एवढं लक्ष देत नाही. इतक्यात नर्स बाहेर येते आणि म्हणते, तुमच्या पेशंटला शुद्ध आली आहे. स्वानंदी, समर आणि मल्लिका आतमध्ये येते. आता ना मंडळी, मल्लिका ही इनडायरेक्टपणे स्वानंदीच्या बाबांना धमकी देते आहे. कशी धमकी देते आहे ना ते कळेलच तुम्हाला. आता सगळे आतमध्ये आल्यावर ना स्वानंदीचे बाबा खूप घाबरलेले असतात, कारण त्यांना तर अंशुमनने धमकी दिलेली असते की ते काय बोलले ना तर स्वानंदीला मारून टाकू म्हणून. त्यांना खूप घाम फुटलेला असतो. स्वानंदीला हे कळतं हा मंडळी की तिचे बाबा खूप घाबरलेले आहेत. स्वानंदी त्यांना विचारते पण, बाबा तुम्हाला अजून बरं नाही वाटत का? तुम्हाला एवढं घाम का फुटला आहे? पण डॉक्टर त्यांना चेक करून म्हणतात की नाही, हे जरा नॉर्मल आहे, एवढं काही नाही झालं. आता मंडळी, स्वानंदीचे बाबा एवढे घाबरलेले असतात की ते म्हणतात, मला इथे थांबायचंच नाही आहे, मला आत्ताच्या आत्ता घरी जायचं आहे. समर पण त्यांना समजवतो की इथे डॉक्टर तुमची व्यवस्थित काळजी घेतील. पण स्वानंदीचे बाबा काही ऐकतच नाही आहे. डॉक्टर पण म्हणतात की आता एवढं काही इंटरनल ब्लिडिंग वगैरे नाही आहे, नॉर्मल बाहेरून जखम आहे, तुम्ही नेऊ शकता यांना बाहेर. आता मल्लिका ना काय म्हणते बघा मंडळी. मल्लिका म्हणते की तुम्ही स्वानंदीचे अजिबात टेन्शन नका करू. स्वानंदी आमच्याकडे खुश आहे आणि आम्ही तिच्यावर बारीक लक्ष ठेवून आहे. मंडळी, समजतं आहे ना मल्लिकाला नेमकं काय म्हणायचं आहे ते. स्वानंदीच्या बाबांना तर तिचं म्हणणं कळतं की ही मला धमकीच देत आहे. आणि एवढं बोलून मल्लिका म्हणते, मी जाते आता घरी, आई घरीच आहे ना. आता ही जाणारच मंडळी, कारण हिचं काम तर झालं आहे स्वानंदीच्या बाबांना धमकावून. आता समर, स्वानंदीच्या बाबांना घरी घेऊन जातात. इकडे ना मंडळी, स्वानंदीच्या बाबांना घरी आणलं असतं. स्वानंदीच्या बाबांना दारात बघून मंदाकिनी खूप खुश होते आणि भाकर तुकडा ओवाळून टाकते. तिच्या डोळ्यात सगळं दिसत असतं की तिला किती टेन्शन आलेलं आहे आणि तिचं किती प्रेम आहे ते. आता ना स्वानंदीच्या बाबांना रोहन आणि समर त्यांच्या रूममध्ये घेऊन जातात. इकडे स्वानंदी मंदाकिनीजवळ येते आणि म्हणते, तू ठीक आहे ना? मंदाकिनी खूप रडत असते मंडळी आणि बडबड करू लागते की यांना समजवलं होतं नका जाऊ म्हणून, माझं कुठं ऐकतात. पण मंडळी, तिच्या बडबडीमध्ये आणि तिच्या रागामध्ये स्पष्टपणे दिसत होतं की तिचं किती प्रेम आहे तिच्या नवऱ्यावर. आता स्वानंदी मंदाकिनीला म्हणते की आई, डॉक्टरांनी सांगितलं आहे त्यांना शांतता मिळावी. आता मंदाकिनी म्हणते, तुला काय वाटतं मी भांडणं करते का? मी मुद्दाम नाही करत. तेच शब्दाला शब्द लावतात आणि भांडण करतात. मला त्यांची काळजी आहे म्हणून बडबड करते, मी काय मुद्दामून नाही करत. आता स्वानंदी म्हणते, हो ठीक आहे आई, नको टेन्शन घेऊ आणि आता शांत हो जरा तू. मंदाकिनी पण आता शांत होते. पण मंडळी, यावरून तरी खरंच कळतं आहे की मंदाकिनी कशीही असली, कितीही बडबड करत असली आणि कितीही भांडत असली ना, तरी तिचं तिच्या कुटुंबावर आणि तिच्या नवऱ्यावर खूप प्रेम आहे आणि काळजी पण आहे. आता रोहन स्वानंदीच्या बाबांना बेडवर बसवतो आणि तिथनं जातो. समर तिथेच उभा असतो. रोहन गेल्यानंतर समर स्वानंदीच्या बाबांच्या बाजूला बसतो आणि म्हणतो, बाबा आता काळजी घ्या. स्वानंदीचे बाबा म्हणतात, तुम्ही स्वानंदीची काळजी घ्या हा माझी. आता समर म्हणतो की तुम्हाला स्वानंदीची काळजी आणि स्वानंदीला तुमची काळजी. असंच एकमेकांशी ते बोलत असतात. तेवढ्यात स्वानंदी तिकडे येते आणि दारातूनच त्यांना दोघांना बोलताना बघते. आता मंडळी, इथेच एपिसोड संपला आहे, पण पुढचा प्रोमो इतका धमाल दाखवला आहे ना, तुम्ही नेक्स्ट एपिसोड नक्की बघा. पुढच्या प्रोमोमध्ये ना त्यांनी दाखवलं आहे की स्वानंदीला चिंगीवर संशय आलेला आहे. आणि हा संशय कशामुळे आलेला आहे माहिती आहे का मंडळी? चिंगीने, मेहंदीने अंशुमनचं नाव तिच्या हातावर काढलेलं असतं आणि हे नाव स्वानंदीने बघितलं असतं. स्वानंदीला फक्त संशयच नसतो आलेला आणि स्वानंदी हे सगळं समरला सांगते. मला तरी वाटतंय मंडळी, मोठा धमाका होणार आहे नेक्स्ट एपिसोडमध्ये आणि मी जे अंदाजे लावले आहेत ना ते नक्की खरे होणार आहेत. नक्कीच अंशुमनच्या साखरपुड्याच्या दिवशी हे सगळं समोर येणार आहे.
चिंगीचं प्रकरणही लवकरच समोर येईल आणि चोरीचं प्रकरणही लवकरच समोर येणार आहे. तुम्हाला काय वाटतं मंडळी? कमेंटमध्ये नक्की सांगा की असं सगळं होऊ शकतं का? आणि माझ्या आवाजातले रिव्ह्यू ऐकायला आवडत असतील तर चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. भेटूयात नेक्स्ट एपिसोडमध्ये. धन्यवाद.